नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अद्वैतची मीटिंग सुरू असते. मीटिंगसाठी आलेले सर डिझाईन बघत असतात. ते सर म्हणत असतात की ही डिझाईन म्हणजे त्या दिवशीचं ते बेसिक ब्रिक होतं तशीच दिसत आहेत. यात असं वेगळं काय आहे? त्यावर अद्वैत म्हणतो, हो सर, एक्झॅक्टली. पण त्यावर ते सर म्हणतात की मिस्टर चांदेकर, आपलं ते बेसिक ब्रेक होतं ना, त्याच्याही जवळपास देखील जात नाही. आणि ते सर टेबलवर फाईल टाकून देत आणि म्हणतात, मी खूप डिसअपॉइंटेड आहे. म्हणत असतात की यामध्ये काहीच दिसत नाही वेगळं काही. ते अद्वैतला म्हणतात की तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. आणि म्हणतात की माझ्या रिसर्च टीमने मला सांगितलं की चांदेकर ज्वेलर्सचे काही युनिक पॉईंट आहे, म्हणून मी एवढ्या लांबून इथपर्यंत आलो आहे. म्हणतात की मला यातलं कुठलंही डिझाईन आवडलेलं नाहीये. मला आता असं वाटतंय की माझा वेळ मी एवढ्या लांबून येऊन फुकट घालवतोय. ते म्हणतो की सॉरी, पण मी तुम्हाला दुसरे डिझाईन्स करून देतो. ते सर म्हणतात की मला कारण नकोय, मला काम हवं आहे. वेद म्हणतो की मला फक्त आजचा दिवस द्या, मी उद्या तुम्हाला हवी तशी डिझाईन देतो. ते सर म्हणतात की होपफुली तुम्ही मला उद्या बेटर डिझाईन दाखवतात. वेद म्हणतो की येस सर, आणि त्यानंतर ते सर तिथून निघतात. हे सगळं बोलणं त्याला ऐकतच. नंतर अद्वैत त्या मुलीला आतमध्ये बोलवतो जिने ती डिझाईन केली होती आणि तिला खूप ओरडतो आणि म्हणतो की जे एक्सपेक्ट केलं होतं तेच झालं. म्हणत असतो की अशी डिझाईन एका चांदेकरांची. म्हणतो नाही, म्हणजे तुझ्याकडे ते व्हिजन राहिलं नसेल तर तू जॉब सोडू शकते. त्यामध्ये बोलायला लागते. कलाला म्हणतो की होल्ड डाऊन. म्हणतो की उद्या सकाळपर्यंत माझ्या मनासारखी डिझाईन मिळाली नाही तर तुझा आणि तुझ्या टीमचा शेवटचा दिवस असेल. ऑफिसमधला गेट आउट. मुलगी तिथून निघते. दुसरीकडे आबा आणि रोहिणी हॉलमध्ये बसलेले असतात. नैना येते आणि तिथे बसते आणि अंजूला मोठ्याने ओरडत सांगते की अंजू, माझ्यासाठी एक कॉफी आण. नैना तिथले मॅगझिन वाचायला घेते. रोहिणी लगेच म्हणते की ते मॅगझिन दे, मी वाचत होते. नैना म्हणते की नाही, मी फोनवर बोलत होता म्हणून मी घेतले, आता मी वाचते. रोहिणी चिडते आणि म्हणते की ही काय पद्धत आहे वागण्याची. म्हणते की किती मोठ्याने बोलतोय मॉम तुम्ही, मी तुमच्या शेजारीच बसले आहे ना. तिचा हात पकडते आणि तिला उठवते आणि म्हणते की ए शट अप. तिला म्हणते की मी मुलगी आहे ह्या घरची, रोहिणी, माझ्याशी नीट वागायचं. म्हणते की मग मीही ह्या घरची सून आहे, मीही काही ऐकून घेणार नाही. त्यावर रोहिणी म्हणते की तुझ्या हे अशा वागण्यावरून कळतच आहे तू खऱ्यांची मुलगी आहे ते. हे सगळं बघत असतात. आबा ओरडतात आणि उठतात आणि म्हणतात की अरे बास करा, काय चाललं आहे हे तुमचं. रोहिणीला म्हणतात की आणि रोहिणी सुनेच्या अंगावर असं धावून जातात का. म्हणते की डॅड ती कशी वागते बघितलं का तुम्ही. आबा म्हणतात की समजा बघितलं आहे मी. नैनाला म्हणतात की नैना, तू या घरची नवीन सून म्हणतेस ना, तुला माहिती नाही का मोठ्यांशी कसं वागायचं ते. एकंदरीत वागण्यावरून तुला कोणाशी जुळूनच घ्यायचं नाही असं वाटतंय. म्हणते की आबा मला माहिती आहे, मी या घरामध्ये कोणाला आवडतच नाही. त्या कपड्यांवरून वागण्यावरून नेहमी मला सगळेजण बोलत असतात. म्हणतात समजेजण बोलतात ना, तेव्हा याचा अर्थ आपणच कुठेतरी चुकतो असा होतो. तेव्हा नीट विचार कर, तू कशी वागतेस, कशी बोलतेस, तेवढ्यात तिथे राहुलेत. म्हणते की मला नाही वाटत माझं वागणं कुठे चुकतंय. म्हणत असते इनफॅक्ट मला बदलण्यापेक्षा ना तुम्ही तुमचे विचार बदलणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणते की मला नव्हतं वाटलं चांदेकर इतक्या टिपिकल विचारांचे असतील. मनातच म्हणत असतो आता ही आबांशी देखील वाद घालायला लागले आहे आणि अशीच वाद घालत राहिली ना, आबा हिला खरंच एक दिवस घराबाहेर काढतील. तिला म्हणतात की तू चांदेकरांची सून कशी असते हे तुझ्या बहिणीकून शिक एकदा. या बातीतून निघून जातात. तू तिथे कॉफी घेऊन येते आणि नैनाला म्हणते की मॅडम तुमची कॉफी. नैना कॉफी न घेताच तिथून निघून जाते. दुसरीकडे कला पेढीवरती डिझाईन्स काढत असते. तिथे येतो आणि अद्वैत कलाला म्हणतो की एक सेकंड, हे काय चाललं आहे. आणि म्हणतो की तू डिझाईनशी छेडछाड करते का. म्हणतो की तुला कोणी सांगितलं आमच्या इम्पॉर्टंट डॉक्युमेंटला हात लावायला. बेडरूम मध्ये तर घुसली, आता माझ्या केबिन मध्ये पण घुसणार आहे का. ते की अद्वैत, मी फक्त मला जमतं का एवढंच बघत होते. अद्वैत म्हणतो की तुला कोणी सांगितलं होतं नको तिथे डोकं लावायला. ते की अद्वैत, मला एवढंच म्हणायचं होतं की तुमची डिझाईन आणि पेंडंट मॅच नाही होते, मी दुसरं ट्राय करून बघते, मला वेगळं पेंडंट बनवता येतं का ते बघ, मी तुला काढून दाखवते. जर डिझाईन आवडलं तर आपलं काम होणार आहे. अद्वैत म्हणतो आपलं काय संबंध काय आहे तुझा, माझ्या बिझनेसची काही एक संबंध नाही. त्या घरात घुसलीस ते खूप झालं. म्हणजे असं आहे का, मी आपला कुठल्या गोष्टीमध्ये संबंध असेल तरच आपण एकमेकांना मदत करायची. म्हणतो अगं पण तू काय चांदेकर ज्वेलर्सची एम्प्लॉय आहे का, काय सांगितलं होतं, डबा द्यायला सांगितलं होता, दिला डबा, जा आता तू. ते की तू एवढा का बोलतोय चांदेकर. ते की मी फक्त मदत करायचा प्रयत्न करते. अद्वैत म्हणतो पण मी मागितली का. नको तिथे अगोपणा करायला कोणी सांगितलं.
ते की हे बघ मिस्टर स्वामीनाथन जे काय बोलले आहे ना ते मी ऐकलं आहे. त्यामुळे मला वाटलं तू खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे म्हणून मी मदत करायची ठरवलं. पण आता तुला माझी मदत नको हे स्पष्ट केलं आहेस तू. आणि अजून की आजोबांनी मला इथे पाठवलं म्हणून मी इथे आले, नाहीतर मी स्वतःहून इथे कधीच आले नसते. की आपण जर संकटात असेल ना, तर आपल्याला कुणी मदत करत असेल ना, तर आपण आपला विगो बाजूला ठेवून ती मदत घ्यावी. अद्वैत म्हणतो की आबांनी जरी तुला इथे पाठवलं असेल तरी देखील आबांनी फक्त तुला डबा घेऊनच पाठवलं होतं. माझ्या कामामध्ये येऊन लुडबुड कर असं सांगितलं नव्हतं. अद्वैत म्हणतो मुळात मला मदत करण्यासाठी तुला ज्वेलरी डिझाईनमध्ये काय कळतं? रांगोळी काढणे इतकं सोपं काम वाटतं का तुला? म्हणतो तू बनवतेस ते खोटे दागिने वेगळे आणि ॲक्च्युली सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने वेगळे. तर तुझा काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का? तुला जगातलं सगळं कळतं असं वाटतं तुला, म्हणून हे असले उद्योग करते आणि तो कागद फाडून टाकतो अद्वैत. नंतर कला तिथून निघून जाते. दुसरीकडे सगळेजण टेबलवर नाश्ता करत असतात आणि तिथेच तेव्हा लगेच अद्वैत आणि कला येतात. ती म्हणते की वा वेळेत आलास अद्वैत आणि बस आणि अंजूला कॉफी आणायला सांग. कलाला विचारतात कला तू काय घेणार? हा की कॉफी? विचारते कला ते तुमच्यासाठी काय आणू? त्यावर कला म्हणते या गोष्टी करत नको बसू, मला पण कॉफी सांग. त्यानंतर आबा अद्वैतला म्हणतात कशी झाली मीटिंग? काय म्हणाले मिस्टर स्वामीनाथन? अद्वैत त्यावर काहीच बोलत नसतो. सरोज म्हणते काय झालं अद्वैत? कशी झाली मीटिंग? म्हणतो की आई मीटिंग बिलकुल पण चांगली झाली नाही. ना आपली कुठलीही डिझाईन्स आवडलेली नाही. म्हणतात की अरे मग आता? म्हणतो की मी आता आपल्या डिझायनरच्या टीमला सांगितलं आहे डिझाईन रेडी करा, मला दाखवा, मी त्या डिझाईन चेक करेन मगच मिस्टर स्वामीनाथनना दाखव, बघू काय होतं ते. त्यावर आबा म्हणतात अरे पण मीटिंग तर होती ना? ते म्हणाले मी थांबतो उद्याच्या दिवस. हा त्यांचा मोठेपणा झाला, पण आपली कुठे चूक झाली ते सांग. आणि त्यांना पाहिजे ती डिझाईन आपण त्यांना आजच दाखवायला पाहिजे होते ना. खांडेकर ब्रँड आहे हा, आपल्याकडनं कशी काय चूक झाली? तूच म्हणत होता ना हे डील खूप महत्वाचं आहे. म्हणतात अद्वैत आज जे काही झालं ते मला काही पसंत नाही. पुढ्यात अद्वैतला मिस्टर स्वामीनाथनचा कॉल येतो आणि अद्वैत म्हणतो की मिस्टर स्वामीनाथनचा कॉल आला आहे. अद्वैत तो कॉल उचलतो आणि म्हणतो की हॅलो सर. मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की अद्वैत मी तुम्हाला वेगळ्या कामासाठी फोन केला आहे. अद्वैत म्हणतो की बोला ना. स्वामीनाथन म्हणतात की मला आबांना भेटायचं होतं, संध्याकाळी वेळ आहे का? आबांना अद्वैत विचारतो संध्याकाळी वेळ आहे का? अद्वैत म्हणतो की हो आहे. म्हणतात की मग मी संध्याकाळी भेटू शकतो का? अद्वैत म्हणतो हो सर. म्हणतो की आपण एक काम करूया, आपण इथेच भेटूयात चांदेकर मेन्शनमध्ये. बाबासाहेबांना पण त्रास होणार नाही आणि तुम्ही इथे येऊ शकाल आणि इनफॅक्ट मी म्हणतो की तुम्ही डिनरलाच इथे या. नाथन म्हणतात की तुम्हाला घरी चालेल का? त्यावर अद्वैत म्हणतो ऑफकोर्स चालेल. तो की आमची फॅमिली गेस्टला वेलकम करायला कायम सज्ज असते. स्वामीनाथन म्हणतात की ठीक आहे मी येतो. अद्वैत त्यानंतर फोन ठेवतो. म्हणतात की लय झाक केलं. म्हणतात की काही गोष्टी बिझनेस मीटिंगमध्ये बोलण्यापेक्षा घरी बोलले लय भारी असतात. म्हणते की हो खरंच खूप बरं केलं, आता मी आणि रजनी स्वयंपाकाच्या मागे लागतो. म्हणतात की सरोज तू थांब, पुढच्या पिढीला देखील काहीतरी जबाबदारी देऊयात की. हे आबा कलाला म्हणतात की कला हे स्वामीनाथन आपले खूप जुने क्लायंट आहे, लय महत्वाचे पण आहे. तू उत्तम स्वयंपाक सगळे इथं सगळ्यांना माहितीच आहे व आजच्या सगळ्या स्वयंपाकाची जबाबदारी तुझ्याकडे. म्हणतात की तुझ्या हातचं जेवण करून आपले अतिथी खुश झाले पाहिजे. ऑफिसमध्ये होऊ शकलं नाही ते इथे घरी व्हायला पाहिजे. म्हणते की नक्की आबा. म्हणते की मी घेईल जबाबदारी स्वयंपाकाची. म्हणते पण मी स्वयंपाक केलेला चालणार आहे ना सगळ्यांना? म्हणतात नाही चालायला काय झालं, स्वामीनाथन मला भेटायला येणार आहे, त्यांचा स्वयंपाक कुणी करायचं हे मी ठरवणार. अजून सुद्धा ह्या घरामध्ये माझाच शब्द चालतो. अद्वैतला म्हणतात हो की नाही अद्वैत? म्हणतो की हो आबा. म्हणते की ठीक आहे मी तयारीला लागते आणि कला तिथून निघून जाते. कला लगेच किचनमध्ये जाते आणि तयारीला लागते. त्यानंतर अद्वैत तिथे येतो आणि कलाला म्हणतो की तू मुद्दाम बोलली ना आबांसमोर? अद्वैत सोबत बोलतच नसते, अंजू सोबत बोलत असते. ते कला ताई आंब्याच्या पेट्यावरती आहे, मी लगेच घेऊन येते. अंजू गेल्यानंतर अद्वैत म्हणतो की अंजू तुझ्यापेक्षा स्मार्ट आहे, तिला लगेच समजलं की मी तुझ्याशी बोलतोय, ती इथनं निघून गेली. मला तरी देखील अद्वैत सोबत बोलत नसते. दुसरीकडे नाही ना खूप साड्या काढून बेडवर टाकलेल्या असतात आणि राहुल येतो आणि राहुल नैनाला म्हणतो नैना हे काय आहे, किती पसारा घालून ठेवला आहे तू? नैना म्हणते की बरं झालं राहुल तू आला, मी कुठली साडी घालू सांग की. म्हणतो कुठली घाल, काय फरक पडणार आहे? त्यावर नैना म्हणते असं कसं, आपल्या संध्याकाळी आपल्या घरी गेस्ट येणार आहे ना, ते त्यांच्यासमोर माझं इम्प्रेशन पडायला नको ना? जर मी आवडले ना तर सगळ्या ब्रँडवर माझा चेहरा झळकेल. तर राहुल म्हणतो की असं काही नाही होणार. नाही म्हणतो आबांना कला आणि अद्वैत सोडून काहीही दिसत नाही आणि मिस्टर स्वामीनाथन आले ना तरी देखील त्यांना कला आणि अद्वैतचंच कौतुक असेल, जी ते ओळखही करून देणार. राहुल नयनाला भडकवण्याचं काम करत असतो. दुसरीकडे अंजू आणि कला किचनमध्ये काम करत असते. तिथे येते आणि कलाला म्हणते की काय ग कला, काही मदत हवी आहे का?
तिथे येतो. अद्वैत म्हणतो झालं का सगळं? अद्वैत म्हणतो हे काय अजून चालूच आहे, मिस्टर स्वामीनाथन 1 तासात आपल्या घरी येणार आहे. आणि म्हणते अरे अद्वैत सगळं तयारच आहे, फक्त मसुरीच्या याला फोडणी द्यायची आहे. ते काय आत्ता होईल, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. तो आपलं ओपन किचन आहे काकी, त्यांच्या पुढं पुढं फोडण्या वगैरे करायच्या. ते तुला फोडणी बिडणी सगळं कळायला लागलं झाल्यापासून अगदी संसारिक झाला आहे तू. दुसरीकडे राहुल नायनाला भडकवण्याचं काम करत असतो. कलाच्या विरोधात सगळं काही भडकवत असतो तिला. इथला नैना म्हणते ती कला ना लहानपणापासून असं आहे, नेहमी सगळ्यांच्या डोक्यामध्ये काही ना काही भरवत असते. ती नैना म्हणते की आता तू बघच, इथून पुढे कलावर घरातली कुठली व्यक्ती कधीही विश्वास ठेवणार नाही. बघ मी काय करते आता ते. भागात आपण बघणार आहोत की नैना किचनमध्ये येते, ती भाजीमध्ये मीठ टाकते. कला दुसरीकडे मनात म्हणत नाथांची डील मिळावी ही आबांची इच्छा आहे आणि त्यासाठी मला प्रयत्न करायलाच हवे. आणि कला डिझाईन्स काढायला घेते. डिझाईन काढत बसत असते आणि तिथे अद्वैत येतो. अद्वैत म्हणतो काय आहे, आणि कला लगेच वही बंद करते आणि अद्वैत म्हणतो का आहे तू?